निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। या कुन्देन्दुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रामृता या वीणाभरणमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्कर प्रभृतिभिः देवै सदा वन्दिता। सा मां पातु सरस्वती भगवती निशेषजाड्यापहा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा। गुरुर्साक्षात् परब्रह्मा तस्मै श्री गुरुवे नमः। ॐ भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ॐ भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ॐ भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। तसेच आदरणीय प्रमुख अतिथी सौ नानोटी मॅडम प्राचार्य यांचं स्वागत करण्यासाठी मी आमंत्रित करतो लाडसे मॅडम यांना। तसेच उपस्थित आदरणीय मान्यवरांचं मी शब्दसमूहांनी स्वागत करतो। आज इयत्ता 12वीचा निरोप समारंभ। इयत्ता 11वी आणि 12वी म्हटलं की आपल्या आयुष्यातील अतिशय महत्त्वाचं वळण, आयुष्याला कलाटणी देणारी ही 2 वर्ष। ही 2 वर्ष आपण कशा तऱ्हेने घालवतो त्यावरती आपल्या पुढील आयुष्याचं एकूणच भविष्य अवलंबून असतं। विद्यार्थी जेव्हा शाळेमध्ये प्रवेश करतो तेव्हा तो एका ओल्या मातीच्या गोळ्याप्रमाणे असतो, एका कोऱ्या करकरीत पाटीप्रमाणे। अशा विद्यार्थ्यांना वळण लावणे, त्यांच्या अज्ञानावर ज्ञानाचा, अनुभवाचा, संस्कृतीचा लेप घेऊन जाते ते म्हणजे या शाळेचे अनुभव, आदर्श आणि आशीर्वाद। HSSCच्या परीक्षेला जाताना मनात कुठेतरी भीतीही वाटत असणार। या भीतीवर मात करीत आत्मविश्वास आणि जबाबदारीने आमचे विद्यार्थी या बोर्डाच्या परीक्षेत अवतीर्ण होणार आहेत। या विद्यार्थ्यांना शुभेच्छा व निरोप देण्याकरिता आजच्या या कार्यक्रमाचं आयोजन संस्थेच्या व शाळेच्या वतीनं इथं करण्यात आलेलं आहे। तर आपण या विद्यार्थ्यांच्या मनोगताकडे वळूया। सर्वप्रथम मी आमंत्रित करतो अमन अग्रवाल। Good afternoon, everyone. Today, on the occasion of 4th death anniversary of late Sri Ghanshyamdas Ji Bhutra, I heartily pay my tribute to him. Also, I salute Honorable Principal Sir and my favorite teachers. I have passed my 10th standard in CBSE board, and now I am studying in State board. You know why? Behind this, there is a name and fame of Saraswati campus, not only in the neighborhood networkings, but also in the neighborhood districts. Actually, when I came to this college and experienced the teaching learning process, I realized why this junior college is so famous. I am really inspired by the motivational speeches of Honorable Principal Mantri Sir. I am thankful to Sri Kamble Sir and Sri Paliwal Sir that they introduced me to the new subject like computer science and inculcated interest in my mind. I am also thankful to Miss Pathak ma'am who often encouraged me before exam. I am also thankful to each and everyone who directly or indirectly supported me. All the teachers are like milestones in my journey to study to achieve my goal. I know I just cannot express my gratitude adequately for all the efforts you have taken for me. I would prefer to remain indebted to you all. Lastly, I would like to say that
I not only respect you, sirs, but I also love you all. I love you all. आपल्या सर्वांना माहिती आहे की पुढील महिन्यापासून आपली बोर्डाची परीक्षा सुरू होणार आहे. त्यासाठी आपल्या शाळेतील सर्व विषय शिक्षकांनी आपली बोर्डाची तयारी पूर्ण करून घेतली. तसेच शाळेने लॉकडाऊन असताना सुद्धा 3 सराव परीक्षा घेऊन बोर्डाच्या परीक्षेविषयीची आमच्या मनातून भीती घालवली. विविध विषयात आलेल्या अडीअडचणी त्या विषयाच्या शिक्षकांनी समजावून सांगितले. परीक्षेच्या संदर्भात बाहेरच्या तज्ञ मार्गदर्शनाला बोलावून विद्यार्थ्यांची नीट व JEE या विषयातील संकल्पना व आमच्या मनातील गैरसमज दूर केले. शाळेतील सर्व विषय शिक्षकांनी आपल्या विषयासंबंधात केलेले मौलिक मार्गदर्शन आम्हाला सदैव स्मरणात राहते. या शाळेने दिलेले शिस्त, संस्कार व शिक्षण या त्रिसूत्रीमुळे आम्हाला पुढे शिकायला जाते. मंच पर उपस्थित सभी गणमान्य अतिथियों को प्रणाम करती हूँ. आज हमारा विदाई समारोह है. इस अवसर पर मुझे आज हमारे सरस्वती परिवार के सभी अनुभव याद आ रहे हैं. इस विद्यालय में LDC से कक्षा 6वीं से लेकर GMB की कक्षा 8वीं से 10वीं तक मैंने यहाँ पढ़ाई की है. और अब यहाँ इस अवसर पर मैं GMB और LDC के सभी शिक्षकों को याद करती हूँ. कक्षा 11वीं और 12वीं में सरस्वती कनिष्ठ महाविद्यालय में आकर मुझे बहुत से अनुभव मिले. हमारे घर पर हमें सदैव हमारा साथ दिया है, इसलिए मैं आपको धन्यवाद देना चाहती हूँ. GMB से 11वीं और 12वीं कक्षा के सभी अध्यापकों वर्गों को मैं धन्यवाद देना चाहूँगी. आदरणीय श्री घुड़े सर और आदरणीय राजश्री मैडम, आपको भी आपका सहयोग हमें देने के लिए धन्यवाद. मंच पर विराजमान LDC GMB प्राचार्य आदरणीय सनानिधि मैडम, आपका भी हम सब विद्यार्थियों के जीवन में बड़ा महत्वपूर्ण योगदान है. आदरणीय मंत्री सर की योजनाओं को प्रत्यक्ष रूप देने के लिए आपके प्रयास, मेहनत हमारे लिए एक प्रेरणा का स्रोत बनकर की उभरती है. समय समय पर हमें मार्गदर्शन कर आप पढ़ाई के साथ साथ जीवन विकास का भी मंत्र देती है. मैं सौभाग्यशाली हूँ कि जीवन में मेरी कोई भी कठिन परिस्थितियों में आपने मेरी पीठ पर हाथ रखकर मुझे आगे बढ़ने की भी प्रेरणा दी है. सच्ची बात कर रही हूँ. विद्यार्थी विकास हेतु संपूर्ण जीवन भर साधना करने वाले योगी की भांति में उन्हें देखती हूँ. आप हमेशा नई नई योजनाएं लाकर विद्यार्थी विकास पर हमें बल देते हैं. आज सर, जब भी हम आपसे बात करते हैं या आप हमें मार्गदर्शन करते हैं, तब कठिन परिस्थितियों के बावजूद भी जीवन में आगे बढ़ने के लिए हमें प्रेरणा मिलती है. आदरणीय सर ने LDC GMB और सरस्वती विद्यालय और जूनियर कॉलेज के सभी में शिक्षा और संस्कार का बीजारोपण कर विद्यार्थियों को एक अच्छा इंसान बनने के लिए प्रेरित किया है. सगळ्या शाळा बंद असताना आपले नुकसान होऊ नये म्हणून आपल्या शाळेत ऑनलाईन वर्ग सुरू करण्यात आले. त्यावेळी विद्यार्थ्यांनी जेवढी मेहनत घेतली नाही, त्यामुळे अधिक मेहनत आमच्या शिक्षकांनी घेतली. 12वीच्या वेळेस तर सर्वात आधी आपले ऑनलाईन वर्ग सुरू झाले, पण सोबत सर्व शाळा संभ्रमात असताना आपले ऑफलाईन प्रात्यक्षिक वर्ग सुरू करून आम्हाला शिकवण्याचे कार्य आमच्या शिक्षकांनी केले. तेही विद्यार्थ्यांच्या संपूर्ण सुरक्षिततेचे भान ठेवून. ज्या सुविधा मित्रमैत्रिणींनो, काही वर्षापूर्वी या शाळेत जमलेला आपण वटवृक्षाखाली विसावलेला एक पक्षी आज आपल्या समोर निरोप देण्यासाठी खंबीर आहे. वाटले नाही कधी मला निरोप आपला द्यावा लागेल, वाटले नाही मला कधी निरोप आपला घ्यावा लागेल, पंखात भरलेल्या विचारबळाने भरारीला सिद्ध व्हावे लागेल. सहवास सुटला म्हणून साथ सुटत नाही, नुसता निरोप दिल्याने नाते तुटत नाही, नुसता निरोप दिल्याने नाते तुटत नाही. आपल्या सरस्वती विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय म्हणजेच आपल्या शाळेविषयी आपले मत तुमच्यासमोर मांडण्याकरिता इथे आलेलो आहे. आजच्या दिवशी मला म्हणावेसे वाटते, भाषण ऐकावे ते नेहमी शिक्षकांचे, भाषण ऐकावे ते नेहमी शिक्षकांचे, कारण त्यांच्या या शाळेतील शिक्षक आहेत खूप महान. मी त्यांचा करेन नेहमी मान सन्मान, मी त्यांचा करेन नेहमी मान सन्मान.
ही शाळा आहे खूप महान, ही शाळा आहे खूप महान, कारण शिक्षक शिकवण्यात देतात मोलाचे योगदान, कारण शिक्षक शिकवण्यात देतात मोलाचे योगदान. या शाळेतील प्राचार्य व शिक्षक वृंदांनी आमच्यासाठी शिक्षणाचा उघडा केला दार. या शाळेतील प्राचार्य व शिक्षक वृंदांनी आमच्यासाठी शिक्षणाचा उघडा केला दार. म्हणून शेवटच्या क्षणी मानतो सर्व शिक्षक वृंदांचं मनपूर्वक आभार. म्हणून शेवटच्या क्षणी मानतो सर्व शिक्षकांचे मनपूर्वक आभार. धन्यवाद. माझे नाव प्रणाली खरबटे आहे आणि मी आपले मनोगत सांगणार आहे. आपणास ठाऊक आहे की आज आपण सेंड ऑफ म्हणजेच निरोप समारंभासाठी इथे जमलेले आहोत. आता आपण सर्व 12वीत आहोत, पण मला आता वाईट वाटते की मी आता आपले सरस या शाळेने मला अभ्यास करून घेतले. आई वडिलांसारखे गुरु आणि भावंडांसारखे मित्र मला दिले. भलेही शिक्षकांनी मला शिक्षा केली असेल, पण ती मला चूक सुधारण्यासाठी दिलेली संधी होती. अज्ञानाच्या अंधारातून ज्ञानाच्या प्रकाशाकडे जाण्याचा मार्ग होता. आम्ही शाळेमध्ये खूप मोजली. सकाळी तर बेंचवर बसण्यासाठी भांडणे व्हायची. अशा कितीतरी आठवणी मला आठवतात. पण काय करणार, ह्या केवळ आठवणींच्या रूपात सर्वांच्या मनात सदैव जिवंत राहतात. ज्यात असताना फक्त एवढंच सांगू इच्छितो की यानंतर जरी आपल्या जीवनाचा प्रवास वेगळा असला तरी माझ्या सरस्वती ज्युनियर कॉलेजमधील गोड आठवणी माझा देह असेपर्यंत सदैव माझ्या हृदयात जिवंत राहतात. We hope that all of us will pass the examination with the resounding success. Some of us may seek employment hereafter, but we shall never forget these 2 years, not only of great fun, but freedom but also successful learning. एकांची शरीरे जरी इथे उपस्थित असली तरी मने मात्र कुठेतरी लांब अशा जुन्या स्मृतींना, आठवणींना उजाळा देण्यात, जागे करण्यात गुंग झालेली आहे. खरेच किती अविस्मरणीय होता नाही हा प्रवास. दिवसामागून दिवस सरले, अनेक वर्षे सहज सरले. दिवसामागून दिवस सरले, अनेक वर्षे सहज सरले. दिवस उजाडला निरोपाचा, आता सारे काही आठवणीतच उरले. बांधुनी घेऊ जगलेले क्षण सारे गोड मनाशी, गाठू सारे उत्तुंग यश शिखरे, झेप घेऊनी आकाशी. आपल्यासारख्या मातीच्या गोळा असलेल्या विद्यार्थ्यांना छान मूर्ती बनवण्याचे काम आपल्या महाविद्यालयावर होते. ते त्यांनी लिलया पेलले. या मातीच्या 2 वर्षांपूर्वी 10वीचा निकाल लागला आणि धावपळ सुरू झाली ऍडमिशन घेण्याची. तेव्हा समोर 2 ऑप्शन होते, एकतर साकोलीला जायचं किंवा अर्जुनीला यायचं. पण काय करणार, ठरलेलं होतं अर्जुनीला यायचं. कारण आपल्यापेक्षा मोठ्या माझ्या भावंडांचे पावलावर पाऊल ठेवायचं होतं आणि अनेक कारणं होती अर्जुनीलाच येण्याची. पण नशीब 11व्या वर्गातनं 12व्या वर्गात कसं आलो कळलं सुद्धा नाही आणि सुरू झाला 12व्या वर्गाचा प्रवास. करोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व गोष्टींची काळजी घेत शाळेत येऊ लागलो आणि जशी सुरुवात झाली तशी शेवटपर्यंत आमच्या शिक्षणाची आमच्यापेक्षा जास्त विचार करत कोविड बॅच असताना सुद्धा आपल्या शिक्षकांनी कोणत्या गोष्टीची कमी पडू नये याची काळजी घेतली. वर्गात जे प्रॉब्लेम व्हायचे ते सोडवत त्यांचे सोल्युशन काढून आमच्यात युनिटी ठेवली. घेताना आज निरोप शाळेचा आले भरून या डोळे. घेताना आज निरोप शाळेचा आले भरून या डोळे. शाळेतील दिवस बनले स्मरणाच्या पुस्तकीतील पाने. शाळेतील दिवस बनले स्मरणाच्या पुस्तकातील पाने. या शाळेत माझे आगमन झाले. कुंभार ज्याप्रमाणे मातीच्या गोळ्याला आकार देऊन त्यापासून सुंदर मटके घडवतो, शिल्पकार ज्याप्रमाणे ओबडधोबड दगडापासून सुंदर शिल्प घडवतो, अगदी त्याचप्रमाणे प्रत्येक शिक्षकांनी आम्हाला घडवले. या शाळेत आल्यापासून माझ्यावर येथील शिक्षकांनी उत्तम संस्कार केले. 21व्या शतकात माणूस कसे जगायचे हे मला या शिक्षकांनीच शिकवले. आज माझ्या नजरेसमोर अनेक प्रसंग तरळत आहेत. शाळेच्या पहिल्या दिवशी वाटणारी भीती नाहीशी होऊन त्या जागी घट्ट नाते संबंध निर्माण झाले. या शाळेत मला अनेक मित्रमैत्रिणी मिळाल्या. या शाळेत शिस्त, संस्कार शिकायला मिळाले. आपको आचरण मिले और आचरण को अपने जीवन में सदैव कायम रखे. जैसे यहाँ पर गुरुवारे का आपने मान सम्मान किया, उनका आदर रखा,
आगे भी आप लोग जहां पढ़ोगे उनका भी मान सम्मान रखोगे। अनुशासन को जीवन का हमेशा एक अभिन्न अंग बनाकर रखोगे। माता पिता का हमेशा सम्मान करोगे और किसी भी परिस्थिति में यहाँ जो आपको जो संघर्ष जो आपको सिखाया गया उस संघर्ष को हमेशा ध्यान में रखते हुए अपने जीवन पथ पर आगे बढ़ोगे। आपल्या जीवनातील अगदी महत्वाचा टप्पा म्हणजे 12वीची परीक्षा। मागच्या वर्षी 12वीची बोर्डाची परीक्षा झाली नाही, त्याचे परिणाम आपण बऱ्याचदा बघतो आहोत। त्यामुळे यावर्षी बोर्डाने आणि महाराष्ट्र बोर्डाने आणि संपूर्ण भारतातील बोर्डाने यावर्षी लेखी परीक्षा काही ठिकाणी ज्या ठिकाणी अडचणी असतील तिथं ऑनलाईन परीक्षा घेण्याचा निर्णय। आपल्या सरस्वती परिवारातील आराध्य दैवत माता सरस्वती यास माझं विनम्र अभिवादन, तसंच आदरणीय मंच यांना अभिवादन। निरोप समारंभाकरता आलेला, त्याला निरोप समारंभ न म्हणता आपण हा शेवटचा दिवस म्हणणार, कारण तुमच्या आयुष्यामध्ये कुठे ना कुठे गोड किंवा कटू स्मृती आलेल्या असेल आणि ते तुमच्या आयुष्यातून कधी निघणार नाही। जेव्हा त्या स्मृती तुमच्या आयुष्यातून निघणार नाही तेव्हा निरोप कशाचा? तुम्ही नेहमी याला स्मरणात ठेवाल की मी 12वी मध्ये काय केलं, अभ्यास केलं अथवा नाही, कुणाकडून रागविलं खाल्लेलं आहे आणि कुणाकडून मार सुद्धा खाल्लेला आहे, हे सुद्धा तुम्ही आठवणार। तर याला निरोप समारंभ न म्हणता मी तुमचा हा शेवटचा दिवस म्हणेल, कारण याच्या कटू स्मृती गोड स्मृती तुमच्याकडे राहतील। ओके, आणि त्याचप्रमाणे समोर येणाऱ्या बोर्ड एक्झाम करता माझ्याकडून तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा। खूप यश संपादन करा आणि आयुष्यामध्ये खूप मोठं व्हा। तर 14 जो कालावधी आपल्याला दिलेला आहे, तोंडी परीक्षा, प्रात्यक्षिक परीक्षा आणि होणारे 4 पाठ पासून लेखी परीक्षा, या सर्व परीक्षासाठी तुम्हाला खूप खूप हार्दिक शुभेच्छा। सन 2000 ची सुरुवात झाली आणि त्या सुरुवातीला म्हणजे मार्च महिन्यामध्ये संपूर्ण जगावर एक मोठं संकट येऊन ठेपलं, तो म्हणजे कोविड। आणि त्या कोविडचा जो संकट होता त्याचा सर्वात जास्त परिणाम जर झाला असेल तर तो शिक्षणावर आणि शिक्षण प्रक्रियेवर। विद्यार्थी आणि शिक्षक ह्या दोघांनाही खूप मोठ्या समस्यांना सामोरं जावं लागलं। मात्र आपल्या कनिष्ठ महाविद्यालयामध्ये ह्याही गोष्टीवर आपण मोठ्या प्रमाणामध्ये मात केली आणि तिथूनही चांगला मार्ग काढला। आदरणीय प्राचार्य श्री मंत्री सर यांच्या मार्गदर्शनामध्ये आणि त्यांनी सांगितलेल्या नियोजनानुसार आम्ही लॉकडाऊन लागल्यानंतरही विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी ऑनलाईन वर्गाचं आयोजन केलं। त्यानंतर ऑफलाईन वर्ग, पुन्हा लॉकडाऊन लागल्यानंतर ऑनलाईन वर्ग, अशा प्रकारचं नियोजन करत गेलो आणि आपण विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होऊ नये या गोष्टीचा पूर्णपणे विचार करून पूर्ण नियोजन केलं आणि त्याची अंमलबजावणी देखील केली। ह्या सगळ्या गोष्टीमध्ये आम्ही सुरुवातीला थोड्या अडचणी जाणवल्या। आपण युट्यूबच्या माध्यमातून म्हणा किंवा इतर ऑनलाईन, त्यामध्ये काळानुसार मग आपण त्याच्यामध्ये पण पारंगत होत गेलो आणि त्याचा वापर करून ऑनलाईन आणि ऑफलाईन ह्या माध्यमानं असाइनमेंट, होमवर्क ह्या प्रकारचं सगळ्या ऍक्टिव्हिटीज राबवून आपण अभ्यासक्रम कम्प्लीट केला। आणि त्याच्याच फलित म्हणजे आज आपण पाहत आहोत की सराव परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांना चांगले गुण संपादन होत आहेत। सर्व विद्यार्थ्यांना सारखं शिकवलं, काही विद्यार्थी त्याचा पुरेपूर फायदा घेत आहेत आणि चांगले गुण संपादन करत आहेत। I am so happy for you, wishing you all the very best in life. There are lot of exams you need to go through to get your aim. Success and losses come and go, but your dedication and hard work will always be with you to lead you towards a step ahead. You are the person who can change the world. Once again, I am giving you best of luck. आमची अपेक्षा आहे की ज्या पद्धतीने तुम्ही या ठिकाणी मत व्यक्त केलं त्याच पद्धतीने बाहेर या शाळेच्या प्रांगणाच्या बाहेर गेल्यानंतर किंवा 12वीची परीक्षा झाल्यानंतर जेव्हा तुम्ही विस्तृत जगामध्ये जेव्हा प्रवेश करता पुढच्या तुमच्या शिक्षणासाठी, त्यावेळेस तुमच्या वागणुकीतून
शाळेमध्ये जे तुम्ही ग्रहण केलेलं शिस्त संस्कार शिक्षण जे आहे, कारण शिक्षण तुमची बुद्धिमत्ता, तुम्ही वाचलेली पुस्तकं, तुम्ही मिळवलेलं ज्ञान, हे तर तुमच्या परीक्षांच्या माध्यमातून तुम्ही जे गुण मिळवता त्यातून दिसतेच, परंतु तुम्ही खरोखर या ठिकाणी जी ग्रहण केलेलं संस्कार असतात ते तुमच्या वागणुकीतून, बोलण्यातून, तुम्ही ज्या वातावरणात जाल त्या वातावरणामध्ये अगदी स्पष्टपणे जाणवतात. आणि कधी कधी म्हणजे अशा आनंदाचे क्षणही अनुभवायला मिळतात की नागपूर किंवा इतर ठिकाणी आपल्या शाळेतले विद्यार्थी गेलेले असतील आणि त्या ठिकाणी आपल्या ओळखीचे कोणी जेव्हा येऊन सांगतात की तुमच्या शाळेतील विद्यार्थी आमच्या परिसरामध्ये आहेत आणि ते विद्यार्थी खरोखरच अतिशय चांगले आहेत, हे जेव्हा ऐकायला मिळते त्यावेळेस खरोखर आनंद होतो. आणि तो आनंद आम्हा सर्वांना तुम्ही द्यावा हीच तुमच्या सगळ्यांकडून अपेक्षा आहे. दिव्यत्वाची जेथे प्रचिती तेथे कर माझे जुळती, असे आमचे श्रद्धेय काकाजी की ज्यांनी या परिसरामध्ये दर्जेदार शिक्षण निर्माण व्हावं यासाठी केलेलं पूर्ण त्यांचा उद्देश, त्यांचा प्रयत्न, त्यांचं मार्गदर्शन आणि त्याचं रूपांतर जे झालं. आणि आजच्या या ठिकाणी दरवर्षी होणारी ही जी 12वीच्या ज्या बॅचेस असतात त्या दरवर्षी चांगल्या यश घेऊन बाहेर पडतात. त्या काकाजीला माझे कोटी कोटी प्रणाम, विनम्र त्यांना श्रद्धांजली. या शुभेच्छा कार्यक्रमाचे मला ते 2-3 मुलांच्या भाषणांमधलं काही वाक्य खूपच चांगले वाटले. नाती तुटत नाही, सहवास सुटला तरी नाती तुटत नसतात, तसं शालेय जीवन असतं. शालेय जीवन हे सुद्धा कधीच सुटत नाही. म्हणून या शाळेचा हा निरोप नाहीच, मी सुद्धा म्हणेल की निरोप नाही, शुभेच्छा कार्यक्रम. या शुभेच्छा कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या संस्थेचे सचिव तथा प्राचार्य आदरणीय मंत्री सर, तसेच या ठिकाणी उपस्थित सर्व प्राध्यापक वृंद, सर्व शिक्षकगण, माझे सर्व सहकारी आणि विद्यार्थी मित्रांनो. काही ठिकाणी शाळा चालू करत असताना भीती होती मनामध्ये. बऱ्याच ठिकाणी लोकांनी घाबरून चालूच नाही केल्या शाळा वगैरे, आणि मुलांमध्ये एक प्रकारचं डिप्रेशन. ऑनलाईन क्लासेस झाले, ऑनलाईन क्लासेसमध्येही आपण खूप प्रयत्न केले की मुलांपर्यंत ते चांगल्या पद्धतीने पोहोचावे, पण कितीही झालं तरी ऑनलाईन हे ऑनलाईन असतात. आणि ऑफलाईन शिक्षणामध्ये प्रत्यक्ष शिक्षकांशी जो आपला इंटरॅक्शन होतं आणि शिक्षक जे शिकवतात आणि त्याच्यातून समजलेला भाग हा जो असतो, हा एक आपल्याला वेगळं काहीतरी शिकवून जातो, चांगलं काहीतरी देऊन जातो. म्हणून आपण, आणि मला एकच म्हणायचं आहे की आपल्या शाळेमध्ये आपण डिप्रेस कुठेच होत नाही, खचून जाणं आपल्याला माहित नाही. ते आमचा विद्यार्थी हा पहिल्या नंबरवर कसा राहील यासाठी आम्ही सतत संघर्ष करत आहोत. तो 10वी असो 12वी असो, की आपल्या शाळेचा विद्यार्थी हा जिल्ह्यात प्रथम असला पाहिजे यासाठी सतत प्रयत्नशील असणारी आपली शाळा. नुसता अभ्यासात प्रथम नाही तर बाकीच्याही क्षेत्रामध्ये त्याला यश मिळालं पाहिजे. मग ते खेळाचं क्षेत्र असो की आणखी विज्ञानाचं क्षेत्र असो, या प्रत्येक क्षेत्रामध्ये शाळेचं नावलौकिक व्हावं यासाठी नेहमी प्रयत्नशील असणारी आपली शाळा. आणि म्हणून इतरांपेक्षा काहीतरी वेगळं मिळालं हे मुलांच्या भाषणांमधून कळलं की इतर शाळेमध्ये या सर्व गोष्टी मला नसेल मिळाल्या, पण या शाळेत आल्यानंतर ते मला मिळालं हे मुलांनी आपल्या भाषणातून व्यक्त केलं. आपले आराध्य दैवत की ज्यांचा आशीर्वाद घेऊन आपण परीक्षेला प्रविष्ट व्हाल, आणि आपले दुसरे आराध्य दैवत आपले सध्या काकाजी, त्या दोघांनाही आजच्या या कार्यक्रमाच्या प्रसंगी आपण नमन करूया.
आज 12वीचा निरोप कोणी शुभेच्छा असं नाव दिलं आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित JMBचे प्राचार्य नानोटी मॅडम, घाटे मॅडम, संजय सर, तुमचे सर्व ज्युनियर कॉलेजचे शिक्षक, ती निरोप समारंभ आणि शुभेच्छा कार्यक्रम आम्ही दरवर्षी देतो. 12वीपर्यंत शिक्षण आपल्या शाळेमध्ये असल्यामुळे 12वीनंतर त्याला शाळा सोडून जावंच लागतं. हे काही नवीन नाही. पण इतर बॅचेसपेक्षा मला थोडी भिन्न ही बॅच वाटली आणि म्हणून तुम्ही स्वतः करता असून आली की काय कळलं नाही. तर मला आनंद आहे की तुम्ही छान आहात. निश्चित अगोदर होते प्रतिमाही माझ्यासमोर नेहमी माझ्या सर्व मग नर्सरीचा विद्यार्थी असो की 12वीचा असो माझ्याकरता त्यांनी माझ्या डोळ्यासमोर प्रतिमा त्यांची छान असते. दुसरा एक आनंद असा झाला की जितके आपले विद्यार्थी इथे आपले मनोगत व्यक्त करून गेले स्टार्टिंग पासून तेव्हा आणि सर्व मुलं आणि मुली जरी त्यांनी आपले शब्द रेखाटून भाषण वाचून दिलं असेल पण भावना मात्र एकदम निर्मळ आणि खूप शुद्ध होत्या आणि मनापासून लिहिलेले ते शब्द होते असं एक मला जाणवलं. आणि म्हणून त्या सर्व जितके वक्ते या ठिकाणी येऊन गेले म्हणजे जितके मुलं या ठिकाणी आपल्या भावना त्यांनी व्यक्त केल्या त्यांचं खूप खूप कौतुक आणि खूप मोठं व्हावं आणि अशाच पद्धतीच्या भावना ज्या आहेत ह्या सर्व विद्यार्थ्यांच्या असाव्यात आणि सर्व विद्यार्थ्यांच्या वतीनं त्यांनी हे व्यक्त केलेले आहेत. जरी इथे बसणारे विद्यार्थी सर्व नाही बोलू शकले आणि मी समजलो की जे 8 ते 10 आहे विद्यार्थी ते बोलून गेले त्याच भावना यासमोर बसणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांच्या असेल आणि त्याचंही आणि त्याच्या भावना पाहून मला निश्चित आनंद झाला. 12वीच्या उंबरठ्यावर आपण आहात आणि 12वीची परीक्षा देऊन पुढचा एक शैक्षणिक प्रवास तुम्हाला सुरू करावायचा आहे. 5वी पासून पहिल्या वर्गापासून तर 12वी पर्यंत नव्हे KG1 पासून तर 12वी पर्यंत आपण या ठिकाणी शिक्षण देतो. मला असं वाटतं की या ठिकाणी बसणारे विद्यार्थी KG1 पासूनही शिकत असतील. या ठिकाणी काही पहिल्या वर्गापासून आले असतील, काही 5व्या वर्गापासून आले असतील आणि काही नव्याने 11वी 12वीला प्रवेश मुलांनी घेतला असेल. काही बाहेरगावचे विद्यार्थी या शाळेमध्ये शिकायला आले. का मुलींना चांगलं की मला साकोली जायचं की अर्जुनी जायचं, मी अर्जुनीची निवड केली. थँक्यू व्हेरी मच. आणि जे तुला हवं आहे ॲक्च्युअलमध्ये ते देण्याचा पुरेपूर प्रयत्न जनरली त्या शिक्षकांनी केला असावा असा मला विश्वास आहे. तर 12वीपर्यंत इथे शिक्षण घेत असताना शाळेच्या संदर्भात खूप कौतुक विद्यार्थ्यांनी केलं आणि हे कौतुकामध्ये खूप काही जास्त मी भारावून गेलं पाहिजे आणि शिक्षकांनी भारावून गेलं पाहिजे असं नाही. हे कर्तव्य आहे. प्रत्येक माणसाला आपल्या जीवनामध्ये आपलं कर्तव्याचा निर्वाह करावाच लागतो. जो करत नाही तो त्या पेशीशी बैगानी करतो, माझं स्पष्ट म्हणणं आहे. कारण की या शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्रांमध्ये जेव्हा ही कोळी बालकं आपल्याकडे येतात शिक्षकांच्या सभेमध्ये आणि पालकांच्या सभेमध्ये आणि आपल्या समोरही सांगतो की जेव्हा कोळी बालकं तुमच्या समक्ष येतात तर ते कशा करतात. सर्वात महत्त्वाचं आहे की त्यांचं जीवन घडवण्याचं, त्यांना जीवनाची योग्य दिशा मिळावी म्हणून ते मार्ग तुम्ही दाखवला पाहिजे असे प्रत्येक विद्यार्थ्याला वाटतं आणि प्रामाणिकतेने देण्याचा प्रयत्न करतो. तो फक्त शिक्षण नाही, फक्त पुस्तकी ज्ञान म्हणजे गुणवत्ता नाही. फक्त पर्सेंटेज मिळवले आणि विद्यार्थ्याला पास केलं म्हणजे आमचं कर्तव्य संपलं असं जर कोणती शाळा समजत असेल, असा कोणता शिक्षक जर समजत असेल तर चुकीचं आहे. शिक्षण कुठेही मिळेल. आज कोविडच्या कालावधीमध्ये आपण ऑनलाईनही शिक्षण शिकलो आणि कोविडच्या कालावधीमध्ये ऑनलाईन लेक्चर जे आहेत इतर शाळांच्या लेक्चर लोकांनी दिलेले आहेत तेही आपण ऐकले. शिक्षण मोबाईलच्या माध्यमानेही घेता येतं पण संस्कार ही मोबाईलच्या माध्यमाने घेता येत नाही. मित्र, सर्वात मी नेहमी सांगतो सर्व काही जगामध्ये मोबाईलच्या माध्यमाने करता येतं. आजची नवीन पिढी, आजची नवीन
बालकं जे पाळतो, मुली असो की मुलगा असो, की आज त्या नवीन पिढीमध्ये एक टॅलेंट खूप आहे. हे जेव्हा मी वार्तालाप करतो किंवा संवाद करतो, टॅलेंट खूप आहे, पण संयम नाही. टॅलेंटचा मिसयूज, त्या टॅलेंटचा यूज करताना त्याची कुठेतरी गत्तर होत आहे, म्हणजे पलीकडे चुका होत आहे. त्या टॅलेंटचा यूज तो आपल्या करिअर निवडण्याकरता किंवा आपलं जीवन बनवण्याकरता न करता तो वेगळ्या मार्गाने जातो आहे, ते आभासी दुनियेमध्ये तो जगतोय. आपल्यामध्ये ज्याची हॉबी आहे किंवा ज्याचा छंद आहे किंवा ज्या विषयाची आवड सर्वात जास्त आहे आणि ज्याच्यामध्ये आपण खुशीने काम करू शकतो, आनंदाने काम करू शकतो आणि आनंदाने काम करून आपण अर्थार्जन करू शकतो, ते जर क्षेत्र जर आपण निवडलं तर तुमचं आयुष्य शेवटच्या क्षणापर्यंत सुखी राहतं. तिथं बरेचसे व्यक्ती असे असतात की फक्त आपल्याला नोकरी करायची आहे. आता मग एखाद्या ऑफिसमध्ये असेल किंवा एखाद्या शिक्षकांची पेशा असेल किंवा एखाद्या गव्हर्नमेंट डिपार्टमेंटमध्ये असेल, चालले तर गेले, सक्सेस नाही. म्हणजे पैसा कमावणेच हा जर सक्सेसची परिभाषा असेल ती चुकीची. की स्वतःचं ओझं स्वतःलाच वाहून न्यावं लागते, कोणीही हलकं करत नाही आणि कोणीही उचलत नाही. आणि मोठंही व्हायचं असेल तर आपल्याच प्रयत्नाने व्हावं लागते, कोणी सांगतो म्हणून नाही आणि कोणी मार्गदर्शन निश्चित करेल, पण कोणाच्या पाठिंब्याने आपल्याला मोठं होत नाही. आपल्याच पायावर आपल्याला उभं राहावं लागते. दुसऱ्याच्या पायाचा किंवा दुसऱ्याच्या काठीचा आपल्याला घेता येत नाही. आणि हे या वळणावर शिकणं अत्यंत महत्त्वाचं आहे. 12वी आणि 25 वर्षी तुम्हाला ग्रॅज्युएशन, म्हणजे 12वी पासून जेव्हा आपण सुरुवात करतो तर ग्रॅज्युएशन लेवलपर्यंत आपले सुरू की करिअरचा एक फोकस किंवा करिअरचा ग्राफ आपल्या समोर सर्वात महत्त्वाचा. आणि तो ग्राफ ज्यांनी पद्धतशीर काढला आणि त्या ग्राफच्या नुसार ज्यांनी पद्धतशीर प्रवास केला, तो त्या उच्च शिखरावर जे त्यांनी विचार केला त्या शिखरावर तो पोहोचला. पण जिथे चुकला, थोडीशी चूक झाली असेल तर तिथे तो संपला. एक त्याचं करिअर संपलं इन द सेन्स की जे त्याला पाहिजे आहे ते त्या ठिकाणी त्याला मिळणार नाही. हे अत्यंत महत्त्वाचं आहे. याच पॉईंटवर पर्टिक्युलरली आपल्याला विचार करणं अत्यंत आवश्यक आहे असं मला वाटतं. आणि हे 12वीचं वर्ष थोडंसं आता काही कोविडचं सांगितलं काही लोकांनी, आणि काही कोविडच्या कालावधीमध्ये 11वीचे वर्ग तुमचे झाले नाही, प्रमोशननं तुम्हाला पास केलं आणि बऱ्याच ठिकाणी कोर्सेस महाराष्ट्रामध्ये झाले नाही, काही शाळा उघडल्या नाही. पण आपण डेलीनं शाळा उघडल्या, त्याचं कारण असं होतं की किमान विद्यार्थ्यांची परीक्षा झालीच पाहिजे. वाटते का कोणाला परीक्षा नाही झाली पाहिजे? कोणाला वाटते की परीक्षा नाही झाली पाहिजे, ऑनलाईन झाली पाहिजे, ऑफलाईनमध्ये खूप बर्डन आहे आमचा सिलेबस, असं वाटलं का? ऑनलाईन परीक्षा झाली पाहिजे असं कोणाला वाटते? पण ऑफलाईन झाली पाहिजे असं कोणाला वाटते? हात करा. ऑफलाईन म्हणजे आता ही लेखी परीक्षा, असं करून आले. बरं, काही लोकांना परीक्षा झालीच नाही पाहिजे असं वाटते का? असे वाटते, पण ते चुकीचं आहे. लक्षात घ्या, परीक्षा झालीच नाही पाहिजे असा विचार जर तुमचा असेल किंवा ऑनलाईन परीक्षा घेऊन कसं तरी आम्हाला पास करायचं म्हणत असाल, ते लक्षात घ्या, सर्वात मोठं नुकसान हे तुमचं आहे. संघर्ष त्या मुलांशी करायचा असेल तर तुम्हाला बुद्धीनेच करावं लागेल, आणि बुद्धीने जर संघर्ष करायचा असेल तर तुमच्याकडे नॉलेज हवं असेल. अत्यंत महत्त्वाचं प्रत्येक विषयाचं आणि प्रत्येक शिक्षकांचाही आग्रह असतो. निश्चित त्यांच्या अपेक्षा आणि आशा आणि अपेक्षा आपण पूर्ण करा याची मला 100% खात्री आहे. जितके विद्यार्थी गेलेत ते चांगले घडले, चांगल्या पदांवर आहेत. तिथं त्या बऱ्याच ठिकाणी आता आपल्या शाळेतून गेलेले विद्यार्थी डॉक्टरी पेशेमध्ये आहेत, काही इंजिनिअरिंगच्या याच्यामध्ये काही CA झालेले आहेत. आता CAचा निकाल लागला, आपल्या शाळेचे 2-3 विद्यार्थी CA पास झाले. काही एका MPSCच्या माध्यमानं, काही UPSCच्या माध्यमानं नोकरीला गेलेले आहेत. तर त्याच माजी विद्यार्थ्यांच्या माध्यमानंच तुम्हाला कोचिंग होईल आणि त्याच विद्यार्थ्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून तुम्हाला करिअर करायचं. निश्चित त्याने सांगेल की इथे जर जयस्वतीचा विद्यार्थी जर तुम्हाला एखाद्या ठिकाणी नोकरीला आला असेल आणि इथून पास होऊन जर एखादं इंजिनिअरिंग केलं असेल किंवा मेडिकलला गेला असेल तर त्याला सांगता येतं की या मुलाला नोकरीला लाव आणि त्या नोकरीमध्ये घे. कारण त्यावेळेस या शाळेचे विद्यार्थी मॅनेजर लेवलपर्यंत गेलेले असेल, CO लेवलपर्यंत गेलेले विद्यार्थी राहतील. मी तुम्हाला सांगतो, बरेचसे विद्यार्थी आहेत.
ते आपल्या शाळेचे विद्यार्थी आहेत की ज्या मोठ्या पदांवर गेल्यानंतर या तुमच्या सर्व लहान भावंडांना ते सामावून घेतील. किंवा जेव्हा आपण त्या दिशेनं प्रयत्न केला तर निश्चितच तुम्हाला त्याचा फायदा होईल असं मला वाटतं. यापुढे जे करिअर आपण निवडाल त्याच्यामध्ये चांगलं यश संपादन करा, खूप मोठे व्हा, खूप नाव मिळवा. कारण की हे लक्षात घेतलं पाहिजे की एखादा करिअर निवडतानाही शेतात काय पिकतं त्यापेक्षा बाजारात काय विकतं हा महत्त्वाचा विषय आहे. त्यानुसार आपण आपली कारवाई केली पाहिजे. कारण की ही असा मार्केटिंग किंवा आता या नवीन पिढीच्या हिशोबानं किंवा IT क्षेत्रामध्ये म्हणा किंवा कोणत्याही क्षेत्रामध्ये म्हणा आपल्याला नवनवीन माहिती तंत्रज्ञानाच्या हिशोबानं बदल होत आहेत. त्या बदलाचा स्वीकार करून तुम्हाला समाजामध्ये स्टँड व्हायचं असेल तर ते बदलही स्वीकारता आले पाहिजे, पण ते चांगले बदल हा अत्यंत महत्त्वाचा आहे. तर ह्या 12वीच्या परीक्षेमध्ये चांगल्या गुणांनी पास व्हा, चांगलं करिअर निवडा, चांगल्या ठिकाणी प्रवेश घ्या आणि मार्काच्या मागे न धावता खूप मेहनत घ्या. तुम्ही पाहिलं आणि मुले काय म्हणतात की सर टेन्शन आहे म्हणतात आणि बर्डन आहे. तर कोणतं बर्डन आहे तू सांग, तू हो म्हटलं. व्हेरी गुड. अभ्यासाचं बर्डन आहे. अभ्यास झाला नाही का? अभ्यास झाला नाही असं म्हणता येणार नाही. Very कारण good. शाळेने परीक्षा इतक्या घेतलाय की अभ्यास झालेला आहे, परंतु बोर्डाच्या परीक्षेचं बर्डन. हो. परंतु असं वाटतंय की जे आपल्या शाळेत आले नाहीत ते एक्झॅक्टली बोर्डात येणार की नाही येणार, तेच प्रश्न येणार नाही, ते करू की नाही. हा व्हेरी गुड. चांगला प्रश्न आहे. म्हणजे खूप सुंदर आहे. बरोबर आहे. बर्डन आहे की कधी कधी ज्या सराव परीक्षा झाल्या तेच प्रश्न येतील की नाही. मी तुम्हाला सांगतो की जितक्या सराव परीक्षा झाल्या त्याच्यापेक्षाही सोपे प्रश्न त्या ठिकाणी येतील याची गॅरंटी. याची गॅरंटी तुम्हाला कोणी देईल नाही देणार. कारण की बोर्डाचे पेपर आपल्या पेपरपेक्षा खूप सोपे असतात. हा सर्वात महत्त्वाचा एक बर्डन काढा. मला त्या दिवशी सभेमध्ये ते सांगितलं की विद्यार्थ्यांच्या डोक्यावरचं ओझं कमी करा, बर्डन कमी करा. त्या डोक्यावरचं बर्डन कमी करा. टेन्शन जितकं तुम्हाला तितकं आई वडिलांना सुद्धा आहे का? आई वडिलांना आहे का? आहे. काय म्हणतात आई वडील? मला नाही वाटत की कोणाचे आई वडील 90% गुणापेक्षा कमी बोलत असतील तर. मला एखादे आई वडील म्हणा दाखवा इथे बसल्यानंतर ज्यांनी म्हटलं असेल की बेटा तिला जवळपास 10वीला 60% गुण असेल तर असे एखाद्या आई वडिलांचं नाव सांगा की बेटा तू 60% 10वीला घेतले ना, तू 60 मेंटेन केलं तरी चालेल पण अभ्यास कर असे म्हणणारे आहे का? एखादा आई वडील मला सत्कार करायला जायचं. व्हेरी गुड. खरोखर सांगशील मला काय म्हणाले? 10वीला 82 होते, आता 70 आले तरी चालेल पण अभ्यास. व्हेरी गुड. हा सर्वात महत्वाचा पैलू आहे. कुठे कुठे आपल्या अपेक्षा आपल्या आई वडिलांना आपल्याकडून इतक्या असतात की त्याच्यामुळे आपल्या डोक्यावर टेन्शन आहे. जेव्हा आपण पेपरला जातो ना तर आई वडील पहिले सांगतात की पहा पेपर बरोबर सोडशील, अमुक करशील, अंडरलाईन करशील, अमुक करशील, पाहायचं नाही, चटोरे घ्यायचे नाही आणि 90% कमी. आता ते परीक्षेलाही बसली नाही तर 90% जर टेन्शन घेऊन बसली तर अर्थ आहे नाही. आम्ही हे काय आम्ही नेहमी सांगतो आई वडिलांच्या आपल्या सभेमध्ये मी सांगतो कधीही बर्डनात्मक किंवा एखादं टार्गेट देऊन मुलांना घडवणं चुकीचं आहे. टार्गेट नाही. तू अभ्यास कर, तो अभ्यास केला ना त्याला हे सांगायला पाहिजे की मस्त आरामानं बिलकुल खुल्या दिमागानं पेपर सोडव, मार्क किती भेटले तरी चालेल. माझा दावा आहे त्या मुलाला मार्क जास्त भेटतो नाही आहे. जे शिक्षण 12वीपर्यंत इथे मिळालं पाहिजे ते तुम्ही आत्मसात केलंच पाहिजे आणि तो हट्ट माझा आहे की तुम्ही ते घेतलं पाहिजे. मला माहीत आहे त्याचे फायदे पुढे आहे. आज नसेल त्याचे पुढे सगळे दीर्घकालीन त्याचे फायदे आहेत. मग प्रॅक्टिकल सारखे घ्या. ओरल एक्झामिनेशन सारखं करा पर्टिक्युलर आणि ते द्या. म्हणजे मराठीची असो बाकीच्या विषयांची असो तेही अभ्यास करून द्या. सिलेबस रिपीट करायचा असेल किंवा एखादा घटक समजला नसेल तर निश्चित तुम्ही डिमांड करा शिक्षकांना ते रिपीट करतील. एखादा मला असं वाटतं की 20% सिलेबस ऑनलाईन झाला आहे, 80% सिलेबस आपला ऑफलाईन झालेला आहे. की 100% झाला ऑफलाईन किती झाला म्हणजे प्रत्यक्ष वर्गात किती शिकवला आणि ऑनलाईनच्या माध्यमाने किती शिकवला गेला की 100% ऑफलाईन झाला.
3 ऑप्शन आहे ना. काय झालं सांग, तूच सांग. 100% ऑफलाईन झालं का? तुझ्या कंडक्ट केलेले आहे. बॅच पाहायचे, बॅच तुझ्या परीक्षेला यायचं. यदा कदापि या कालावधीमध्ये एखाद्या विद्यार्थी आजारी पडला, फोरेन्सच्यामध्ये किंवा प्रॅक्टिकलमध्ये, किंवा तो नाही येऊ शकला, किंवा एखादा कोविडचा प्रादुर्भाव होऊ शकतो, काही सांगता येत नाही, तर अशा विद्यार्थ्याला घाबरण्याची गरज नाही. त्याचा आजार संपल्यानंतर आपण पुन्हा त्याची परीक्षा घेऊ आणि बोर्डाला मार्क पाठवू. ते टेन्शन तुम्हाला घेण्याची गरज नाही. त्याची रिएक्झामिनेशन्स आपण कंडक्ट करू. हे तुम्हाला सांगू इच्छितो. पुनश्च सर्वांना बोर्डाच्या परीक्षेकरता, 12वीच्या परीक्षेकरता खूप खूप शुभेच्छा. खूप मोठे व्हा, खूप नाम कमवा आणि तुमच्या वागणुकीवरून हे शाळा ओळखल्या गेली पाहिजे की नाही हा सरस्वती विद्यालयाचा विद्यार्थी आहे. निश्चित आपण असे वागाल अशी मला शाश्वती आहे. पुनश्च एकदा प्रत्येकाला आपल्या परीक्षेकरता शुभेच्छा देतो, शुभेच्छा व्यक्त करतो आणि माझ्या शब्दांना विराम. जय हिंद.